सर्वरी भाग 7। तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर भाग 6 बघितला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मागील भागात वेडी आहेस का तू? बट मला अशीच सर्वरी पाहायला आवडेल, अमन गालात हसत म्हणाला। तो तसाच तिला जवळ घेऊन झोपी जातो। आता सर्वरी आणि अमन सोबत असल्याने त्यांचं प्रेम दिवसागणिक वाढतच जात होतं। हळूहळू फुलत होते दोघांचे प्रेम। अमनने तिला थोडंसं फ्री ठेवल्याने ती हळूहळू सगळं काही शिकत होती। नाही जमलं घरातील तरीही अमन तिचं कौतुक करत असायचा आणि तिला प्रोत्साहन देत असायचा। त्यामुळे ती हळूहळू घरातील कामं पण शिकत होती। पिंजऱ्यातील बंद पक्षीला जसे बाहेर काढल्यावर तो स्वतंत्र होऊन आकाशात पंख फडफडून उडायला लागतो ना, तसेच काहीसे सर्वरीचं झालं होतं। अमन तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करत असायचा। अमनने बिझनेसमध्ये असताना स्वतःची वेगळी अशी कंपनी त्यावेळी उभी केली होती आणि आता तो त्याच कंपनीला सांभाळत असायचा। त्याने सर्वरीला निवडल्याने त्याच्या वडिलांनी पूर्ण त्याच्या नावावर असलेली प्रॉपर्टी आपल्या मुलीच्या नावावर केली। अमनने काही न बोलता गपचूप सही करून त्यांना ती प्रॉपर्टी देऊन टाकली। कंपनी त्याच्या घरच्या लोकांच्या हातात जाताच कंपनी हळूहळू लॉसमध्ये जायला लागली। कारण रेवाला म्हणजे अमनच्या लहान बहिणीला काही ज्ञान नसल्याने ती कोणतीही डील घेत होती आणि साईन करून मोकळी होत असायची। या उलट अमनच्या कंपनीने मार्केटमध्ये येऊन आपला जोम चांगल्या प्रकारे बसवला होता। अमनची सुरुवात ज्या नावापासून होते तेच नाव त्याने कंपनीला दिलं होतं। ते नाव होतं सर्वरी। सर्वरीचा पहिला व्हिडिओ बऱ्याच प्रमाणात व्हायरल झाल्याने तिच्या फॅन्सनी आणखीन व्हिडिओची मागणी केली। पण अमनने घरीच कॅमेरामॅनला बोलावून घेऊन तिला चांगलं तयार करून सेकंड व्हिडिओ पण तिचा अपलोड केला। सर्वरी चॅनल आणि सर्वरी कंपनी पूर्ण भारतात प्रसिद्ध होत होते। अमनने बिलकुल तिला तिचा डॅन्स थांबायला दिला नाही। रोज ती साधारण 3 तास प्रॅक्टिस करत असायची आणि तिच्या डॅन्समध्ये वेगवेगळे आविष्कार करत असायची। जसं की कथ्थकमध्ये हिप हॉप मिक्स करून एकदम शांतपणे आणि बेधुंद होऊन नाचणे, असे बरेच प्रकार तिने स्वतःचे तयार केले होते। पण इकडे सर्वरी आणि अमन मात्र आपले जीवन एन्जॉय करत असतात। अमन, हे बघा काय आलं, कोणी पाठवलं असेल बरं? सर्वरी एक पार्सल हातात घेत म्हणाली। तिच्या हातात पार्सल पाहून अमन लॅपटॉप बाजूला ठेवतो आणि उठून तिच्याजवळ जातो। अरे, हे तर यूट्यूबकडून आलं आहे, बघू काय आहे यात। अमन असं म्हणून ते पार्सल ओपन करतो। तो त्यातील बॉक्स काढतो आणि खुशीतच त्यावर हात फिरवतो। सर्वरी विचित्र नजरेने त्याला पाहत असते। हे तुझ्या कलेचे पहिले अवॉर्ड आहे सर्वरी। यूट्यूबकडून सिल्वर प्ले बटन अवॉर्ड आला आहे तुझ्या चॅनलसाठी। अमन खुश होत म्हणाला, व्हॉट, सिल्वर प्ले बटन अवॉर्ड? हे कसलं अवॉर्ड झालं? सर्वरीला न कळल्याने ती म्हणाली, अगं तुझ्या चॅनलचे 1 लाख सबस्क्रायबर झाले ना पूर्ण, त्यामुळे मी त्यांना ईमेल केला मागे, मग त्यांनी हे अवॉर्ड पाठवलं तुला। तुझा चॅनल रातोरात फेमस झाला आणि तू पण, त्यामुळे आता असलं अवॉर्ड तुला मिळत राहतील। अमन तिच्या हातात ते प्ले बटन देत म्हणाला। त्याचे म्हणणे ऐकून सर्वरी खुश होते आणि त्या अवॉर्डवर हात फिरवते। सर्वरी नाव त्यावर असतं ते पाहून टचकन तिच्या डोळ्यात पाणी भरतं। पण हे आनंदाश्रू होते। तिच्या मनातील भावना अमनला कळतात तसा तो एका हाताने तिला जवळ घेतो। ही सुरुवात आहे सर्वरी, हे नाव माझ्या आयुष्यातील स्पेशल असं नाव आहे। आपली कंपनी पण मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे फेमस होत आहे। काही दिवसांनी तू देखील स्वतःचं असं साम्राज्य निर्माण करशील। अमन तिचे डोळे पुसत म्हणाला, मला काहीच नको, फक्त माझ्यासारख्या ज्या मुली आहेत ना, ज्यांना डॅन्सची इच्छा आहे पण पूर्ण करू शकत नाही, त्यांच्यासाठी एखादं स्कूल काढायचं प्रयत्न करायला आवडेल मला। सर्वरी हळू आवाजात म्हणाली, बस एवढंच? करशील तू लवकरच पूर्ण? अमन हसून म्हणाला। ते दोघे असं मस्त खुश होऊन बोलत असतात की तेवढ्यात एक व्यक्ती त्यांच्या घरात प्रवेश करते। मिस्टर अमन जाधव, तुम्ही आम्हाला फसवलं आहे, आम्ही तुमच्यावर केस टाकू, ती व्यक्ती तावातावातच बोलते। त्या व्यक्तीचे बोलणे ऐकून सर्वरी दचकते
आणि मागे वळून पाहायला लागते. तुम्ही इथे? सर्वरी शॉकमध्येच थोडीशी घाबरून विचारते. या नानाभाऊ पाटील. अरे आमदार ना तुम्ही, मग हळू आवाजात आदराने बोललं पाहिजे. अमन गूढपणे हसत म्हणाला. चूप, एकदम चूप. आम्हाला फसवून आमच्या मुलीसोबत तुम्ही लग्न केलं आहे. नानाभाऊ पाटील रागातच म्हणाले. मिस्टर अमन जाधव यांचे असे म्हणणे आहे की तुम्ही यांच्या मुलीवर जबरदस्ती केली आणि हे लग्न केलं आहे. एक पोलीस ऑफिसर तिथं येत म्हणाला. त्यांचं ते म्हणणे ऐकून सर्वरी अमनकडे पाहते. तो डोळ्यांनीच तिला शांत राहायला सांगतो. ऑफिसर, हुंडा घेणे हे चुकीचे आहे ना? अमन शांतपणे विचारतो. हो, हुंडा घेणे चुकीचे आहे. हुंडा मागणाऱ्या लोकांवर कारवाई होऊ शकते. ऑफिसर देखील त्याला उत्तर देत म्हणाला. ओके, मग ऑफिसर, या मिस्टर आमदार पाटलांनी माझ्याकडून हुंडा मागून घेतला कारण माझं आणि सर्वरीचं एकमेकांवर भरपूर प्रेम होतं हे यांना कळलं होतं. त्यामुळे यांनी हुंडा मागितला. अमन थोडंसं एक कटाक्ष सर्वरीच्या बाबांकडे टाकत म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून सर्वरी आणि तिचे बाबा भलतेच शॉक होतात. हे खोटं आहे. यांनी स्वतःहून आम्हाला प्रोजेक्ट आणि 8 कोटी दिले होते. सर्वरीचे बाबा अमनकडे पाहून बोलतात. ते बोलणं ऐकून अमनच्या चेहऱ्यावर भल्ली मोठी स्माईल येते. आमदार साहेब, तुम्ही असं वागलात. हुंडा घेतला मुलीसाठी. आम्ही यासाठी तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाऊ शकतो. त्यानंतर तुमच्यावर कारवाई पण होईल. पोलीस ऑफिसर थोडेसे त्यांच्या कडक आवाजात म्हणतात. मी हुंडा नाही घेतला. माझी मुलगी खरं काय ते सांगेल. सर्वरीचे बाबा ततपप करत बोलतात. ऑफिसर, माझं आणि अमनचं एकमेकांवर भरपूर प्रेम होतं. पण माझ्या बाबांना अमन आवडत नव्हता. त्यामुळे त्यांनी लग्नासाठी म्हणून त्यांच्याकडून हुंडा मागितला. यांनी नकार दिला तर यांनी धमकी दिली दुसऱ्या मुलासोबत लग्न करून देणार याची. त्यामुळे यांनी सगळं काही केलं माझ्यासाठी. आता रोज हे आमदार साहेब फोन मेसेज करून मला धमकी देत असतात. माझ्या नवऱ्याला मी सोडलं नाही तर ते आम्हाला सुखाने जगू देणार नाही याची. हा बघा माझा फोन आणि हे मेसेज. सर्वरी थोडीशी धीट होऊन आपला मोबाईल ऑफिसरला दाखवत म्हणाली. तिचं म्हणणं ऐकून आणि वागणं पाहून तिचे बाबा भलतेच शॉक होतात. कारण सर्वरी आजवर कधीच अशी पटकन कोणासमोर बोलली नव्हती. पण आज मात्र पुढे येऊन तिने अमनची बाजू सांभाळली. हे पाहून ते तिला पाहत राहतात. आज जी मुलगी पाहत होते ती त्यांना अनोळखी अशी भासत होती. कारण आत्ताची सर्वरी न घाबरता एकदम प्रोफेशनली पोलिसांसमोर पुरावे दाखवत बोलत होती. पण आत्ताची सर्वरी ही फक्त अमनची सर्वरी असल्याने ते काहीच बोलत नाही तिला. ऑफिसर, मी यांना 8 कोटी आणि प्रोजेक्टबद्दल देतो म्हणालो. पण मला ते पटत नसल्याने मी माझं हाईड पेन वापरून सही केली. त्या पेनचा वापर केला नाही. आपण त्या पेनने लिहिलेले फक्त 12 तासासाठी राहतं. नंतर ते आपोआप गायब होतं. त्यामुळे मी ते वापरले. म्हणूनच आता हे इथे येऊन असा तमाशा करत आहेत. अमन शांतपणे पाकिटमध्ये आपला हात ठेवत बोलतो. त्याचं बोलणं ऐकून सर्वरीच्या बाबांना कळून चुकतं की ते आता त्यांच्याच प्लॅनमध्ये पूर्णपणे फसले गेले आहेत. कारण आता सर्वरीने देखील तिची बाजू मांडली होती आणि अमनने पण डाव पलटवला होता. अमन पक्का बिझनेसमॅन होता. त्याला कुठे काय बोलायचं आणि करायचं हे बरोबर माहिती होतं. त्यामुळे तो एकटाच सर्वरीच्या बाबांना हँडल करत असतो. पण यात सर्वरीने देखील मध्ये येऊन बाबांच्या विरुद्ध बोलली हे ऐकून त्याला शॉक बसला होता आणि थोडासा तिचा राग पण येत होता. कारण मॅसेजबद्दल तिने त्याला काहीच सांगितले नव्हते. यामुळे ऑफिसर सगळ्यांची बाजू ऐकून सर्वरीच्या बाबांच्या हातात बेड्या घालतात आणि त्यांना तिथून घेऊन जातात. सर्वरी त्यांना जाईपर्यंत पाहत असते पण ती काहीच त्यांना बोलत नाही. तिच्या मनात राग होता तिच्या घरच्यांबद्दल. पण आज थोडासा तो शांत झाला होता. सर्वरी, हे सगळं तुझे बाबा करत होते तरीही तू मला का बोलली नाही? अमन चिडून विचारतो. तशी ती शांत त्याच्यासमोर उभी राहते. अहो नका ना असं चिडू प्लीज, ती रिक्वेस्ट करत म्हणाली. तिच्या बोलण्यावरून कळून चुकले त्याला की ती कधीही रडायला लागेल. त्यामुळे तो एक सुस्कारा सोडतो आणि काहीसा शांत होतो. ओके बाबा, सॉरी. पण सर्वरी, आणखीन काही झालं असतं तर? त्यामुळे मला राग आला.
अमन शांत होऊन तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, सॉरी. ती एवढंच कसं तरी बोलते, कारण एकाने विचार केला तर अमन देखील चुकला नव्हता. तो तिच्या भल्यासाठी बोलत असतो हे तिला कळते. ती तशीच त्याच्या जवळ जाते आणि त्याच्या कमरेला विळका घालून स्वतःचं डोकं त्याच्या छातीवर ठेवते. हल्ली तिला जेव्हा अमनकडे जावेसे वाटत असायचं तेव्हा ती स्वतःहून जात होती, कारण सेफ वाटायचं तिला त्याच्याजवळ. काय झालं आता? तू अशी जवळ येत जाऊ नको. मग माझ्या मनाला आवर नाही घालता येत, अमन तिला छेडत म्हणाला. त्याचे म्हणणे ऐकून ती आणखीन घट्ट प्रकारे त्याला धरते. तुम्ही जगातील बेस्ट आहात. कालचा व्हिडिओ पण फेमस झाला माझा. मला आता ऑडिशनसाठी बोलावले आहे. सगळ्यासाठी थँक्यू, सर्वरी म्हणाली. वेडी, थँक्यू काय? नवऱ्याला थँक्यू नाही म्हणायचे असतं. राहिली गोष्ट तुझ्या स्वप्नांची, ती तर तू पाहिली. मी फक्त तुला मार्ग दिला. आता तू फक्त तुझ्या करिअरकडे लक्ष दे, बाकी मी पाहीनच, अमन हसून म्हणाला. खरं तर त्याला राग आला होता तिचा, पण ती एवढी गोड आणि थोडीशी हळवी असल्याने तिचा चेहरा पाहूनच त्याचा राग गायब होतो. डान्स डान्स फक्त डान्स हेच तिच्या डोक्यात चालू असायचं. वेडी होती ती त्यासाठी. रोज नवीन नवीन आविष्कार भारतीय नृत्यकलेत करत असायची आणि तिचे व्हिडिओ पाहून इतर मुली घर बसल्या डान्स शिकत असायचे. कितीतरी मुलींची ती हळूहळू आयडल पर्सन बनत होती. अमनची सर्वरी कंपनी व्यवस्थित चालू असायची आणि इकडे सर्वरीच्या चॅनलमुळे तिचा बराच मोठा फॅन क्लब बनला होता. काही फॅन्स असे होते की त्यांनी सर्वरीच्या घराचा ॲड्रेस काढून तिच्या घरी एक गिफ्ट्स पाठवले होते. खूपच क्रेज वाढली होती मार्केटमध्ये तिची. सर्वरीने तिला आलेल्या स्पर्धेची ऑडिशन देखील दिली आणि त्यातून ती सिलेक्ट देखील झाली. ती स्पर्धा आता दिल्लीत होणार होती. त्यासाठी स्पर्धकांना आधीच काही महिने त्यांच्या तिथे बोलावण्यात आले होते. तसं त्यांनी सर्वरीला मॅसेज आणि कागदपत्रे पाठवून कळवले. तो मॅसेज पाहून सर्वरीच्या मनात कालवाकालव व्हायला लागली. आनंद होत होता, पण अमनला सोडून जायला मन मानत नव्हतं. शेवटी ती मनात निर्णय घेते आणि त्यांना कॉल करून नाही म्हणत असते की अमन तिथं येतो. त्याच्या कानावर तिचं बोलणं पडतं. तसा तो तिच्या हातून मोबाईल घेतो. हेलो हेलो मिस्टर शर्मा, सर्वरी मॅडम आएगी आपके यहाँ, आप फिकर मत करिए, अमन शांतपणे म्हणतो. त्याला त्याचं नाव सर्वरीच्या तोंडून कळलं होतं, त्यामुळे तो तसं बोलतो. थैंक यू सर, आप मैडम को 2 दिन बाद भेज दे, क्योंकि मैडम को सब लोग देखना चाहते हैं. फैंस उनकी एक झलक पर फिदा होते हैं. ऑडिशन के वक्त भी लोगों ने बाहर भीड़ लगाई थी. मिस्टर शर्मा हिंदीतून तिचं कौतुक करत म्हणाले. त्याचं म्हणणं ऐकून अमन एक नजर तिच्याकडे पाहतो आणि गालात हसतो. पण इकडे सर्वरीच्या मनात मात्र वेगळीच काही सुरू असतं. अरे मैंने अच्छा चांस मिस किया फिर. कोई बात नहीं, फाइनल में मैं अपने वाइफ को देखने आऊँगा. आप अच्छे से ध्यान रखिएगा मेरे वाइफ का. अमन थोडंसं हसून बोलतो. जी सर, बहुत बहुत शुक्रिया, मिस्टर शर्मा असं म्हणून आनंदात फोन ठेवून देतात. त्यांचं बोलणं झाल्यावर अमन हाताची घडी घालून सर्वरीकडे पाहतो. तरीही ती त्याच्याकडे पाहत नाही. तो खूप वेळा तिला पाहतो, पण तिचं लक्ष बिलकुल त्याच्याकडे नसतं. काही वेळाने तिच्या मुसमुसण्याचा आवाज येतो. तसा तो तिचे खांदे धरतो आणि तिला नीट स्वतःसमोर उभं करतो. तर मित्र आणि मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात.